माहेरचं सुख हे माहेरीच मिळतं कारण सकाळी लेट उठली, आयता नाश्ता मिळाला, इडली, चटणी, सांबार माझ्या वहिनीने माझ्यासाठी बनवली होती. दुपारचं जेवण हे माझं बाहेर होतं. जसं मी म्हणाली अगोदर, की मला एका ठिकाणी नॉनव्हेजसाठी इन्व्हिटेशन होतं आणि त्यानंतरच मी घरी येत होती. इकडच्या गल्ल्या-गल्ल्या लहानपणी कसं एकदम पळापळी करताना ना काही एवढं वाटायचं नाही, पण आता चालताना सुद्धा अवघड वाटतं आहे. कारण ती सवय नाही आहे. गेली 8-9 वर्ष मी मोठ्या घरामध्ये राहते त्याच्यामुळे ती सवयही झाली. पण ठीक आहे, खूप भारी वाटतं. आणि संध्याकाळी चहा वगैरे पिऊन मी मस्त अशी बसली होती ओटल्यावरती आणि आयंशला मी दाखवत होती, की हे बघ म्हणून. आणि तसं त्याला माहिती आहे, ते सवय झाली आहे कारण सगळी मुलं एकाच वयाची असल्यामुळे तो पण कम्फर्टेबल होऊन जातो. फक्त मला एकच भीती वाटते, की त्या ओटल्यावरती दगडं वगैरे आहेत आणि त्याला सवय नसल्यामुळे पाय वगैरे घसरू शकतो. आणि हा जो रुद्रांश आहे ना दादाचा मुलगा, त्याला सवय आहे आणि तो खूप खोडगळ मस्तीखोर आहे. सो आयंश या दोघं खूप एकत्र असं सामावून गेलेली आहेत. समुद्र बघू शकता किनाऱ्याला गेलेला आहे. आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा.